स्ट्राइक लाता दिसतोय आकाश। बिल्कुल बिल्कुल अमित जी, गेंदबाजी के लिए विशाल को लाया गया था। पहली गेंद लगातार 2 गेंदें डॉट करने के बाद तीसरे गेंद पर रन आए कहीं से। स्ट्राइक पर मिथुन भोईर होंगे। यहाँ से कहीं ना कहीं उम्मीदें होंगी बड़े स्ट्रोक की साइल 11, क्योंकि ये 3 ओवर का मुकाबला होगा। मात्र 3 ओवर के मुकाबले में द्वितीय फेरी का रेल नीचे बड़ा प्रहार खेला गया वी शेप में। जब तक गेंद को कवर करेंगे दोनों खिलाड़ियों के बीच से गेंद निकल जाएगी 4 रनों के लिए। मिथुन भोईर क्यों कहा जाता है अपनी टीम के तारनहार, क्यों अपनी टीम के हरफन मौला कहे जाते हैं, उसका परिपूर्ण उदाहरण देते हुए मैदान के ऊपर। और ये बाउंड्री बटोरी अपनी टीम के लिए। अमन हेरा कप 2025 देख सकते हैं हमारे कमेंट्री बॉक्स के सामने। मैन ऑफ द सीरीज के लिए ये बाइसाइकिल रखी गई है और बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर के लिए ट्रॉफी और उसी के साथ गिफ्ट भी रखा गया है हमारे ऑर्गेनाइजर की तरफ से। तो जितनी सराहना की जाए हमारे ऑर्गेनाइजर्स की उतनी कम है। शमशुल भाई और उनकी टीम ने जो मेहनत ली है, हालांकि थोड़े से लेट आए हैं इस मैदान पर, लेकिन दुरुस्त आए हैं। जो भी उन्होंने आयोजन किया है वो काबिले तारीफ है। शायद कोई तोड़ नहीं है इस मुकाबले का, इस श्रृंखला का। इस बार देखिए हरफन मौला बने मिथुन भोईर के बल्ले से लगातार दूसरा बड़ा हिट आता हुआ। गेंद आउट ऑफ द पार्क इनटू द फैंस 6 रनों के लिए। तो विशाल पर भारी पड़ते हुए मिथुन यहाँ पर बात की जाएगी बल्लेबाजी की। तो अमित ने कहा था कि अपनी टीम के एक जबरदस्त बल्लेबाज है और वो भी कीना। ये 2 स्ट्रोक के बाद उन्होंने बता दिया है क्यों मैं अपनी टीम का ओपनिंग खिलाड़ी हूं, क्यों मुझे सलामी के लिए मैदान पर भेजा गया है, क्यों मुझे अपनी टीम का भरोसेमंद बल्लेबाज कहा जाता है। इसका परिपूर्ण उदाहरण देते हुए लगातार 2 गेंदें डॉट करने के बाद विशाल का जो मनोबल उच्च स्तर पर था उसे कई उच्च मनोबल को कहीं ना कहीं इस 2 बाउंड्री के बाहर गिराते नजर आ रहे हैं मिथुन भोईर। फिर एक बार बड़ा प्रहार, खिलाड़ी गेंद तक पहुंचेंगे लेकिन कमेंट्री बॉक्स में सम्मान देते हुए एक और बड़ा छक्का। इसी 6 रनों के साथ स्कोर कार्ड की अगर बात की जाए तो ड्राइविंग सीट के ऊपर तीसरे गेयर में गाड़ी चलाते हुए 70 रन ऑन द बोर्ड पहले ओवर की समाप्ति के बाद। अमित क्या कहना चाहेंगे इस बल्लेबाजी को देखते हुए? नक्कीच आकाश, मी ज्या पद्धतीने म्हटलं होतं की आपल्या टीमचा हा सिनियर प्लेअर आहे आणि कुठेतरी त्याने त्याची उपलब्धता आपल्या संघामध्ये का आहे, मी आतापर्यंत हे संघ का टिकवले, कॅप्टन आहे या संघाचा तो. तर नक्कीच कॅमेरामॅन आपल्याला निवेदन असेल की आमचे कॉमेंट्री बॉक्स समोर ठेवलेली हे जे पारितोषिक आहे नक्कीच आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करायची आहे आणि लाईव्ह दाखवायचं आहे की आयोजन करता कसं असावं. जसं शमशुलभाई आमच्या स्क्रीनवर दिसत असतील, पाहू शकता तुम्ही. शमशुलभाई आयोजन करताय आणि त्यांच्या माध्यमातून ठेवली गेलेली ते पारितोषिक आहेत. प्रथम द्वितीय मॅन ऑफ द मॅच, प्रथम आणि बेस्ट फिल्डर, बॅट्समॅन, बॉलरसाठी ट्रॉफी, सुंदर अशी ट्रॉफी आणि त्यांना एक गिफ्ट हॅम्पर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी ठेवली गेलेली ही बायसायकल बघू शकता तुम्ही. आणि त्यात सगळं जे पारितोषिक आहेत त्या पारितोषिक सोबत आमचे जे प्रमुख आयोजक आहे आदरणीय शमशुलभाई ते इथं उपस्थित आहे. तर नक्कीच जेवढं कौतुक कराल तेवढं कमी आहे आमचे आयोजन करता. संपूर्ण अमन हेराची टीम तुमची घेतलेली ही मेहनत त्यांचा कौतुक करतो मी आणि नक्कीच निवेदन करतो की ह्याच्या पुढे ठेवणारे प्रत्येक आयोजक करता ने अशीच शृंखलाचं आयोजन करावा, अशीच प्रतियोगिताचं आयोजन करावा ही विनंती करतो. ये हाथ पिछो चाहिए. पंजाब लॉटरी, अच्छा वो घर का कहाँ लगाए थे वो? कल पेपर में आएगा, कल पेपर में. कितना नंबर दोनों मैच करके भेजो. मैं इधर है मेरे घर के बाजू में, उसको दिखाता हूँ. भेजो दोनों फोटो मैच करके भेजो. भेजो भेजो. तो बिल्कुल इस बार व्हाइट बॉल का इशारा इस तरीके से 1 रनों का इजाफा होते हुए हमने अपने स्क्रीन पर दिखाई थी कुछ देर पहले ये चमचमाती ट्रॉफियां. लेकिन चलेंगे मैदान की तरफ जहां पर गेंदबाजी के लिए आए हैं दर्शन. गेंदबाजी के लिए पहली गेंद अतिरिक्त स्वरूप में व्हाइट में फेंकी गई थी. रनों की संख्या की अगर बात की जाए तो 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 80 रन ऑन द बोर्ड बिना किसी नुकसान के. दर्शन गेंदबाजी के लिए फिर एक बार तैयार. स्लोअर पर की गेंद लोअर फुल टॉस की थी, खेल दिया वहां पर लॉन्ग लेग में. जब तक खिलाड़ी वहां पर कवर करेंगे 1 रन पूरा किया. दूसरे की मांग से लेकर मिथुन भोईर ने
जब तक वहां पे कॉल दिया, वहां पर मिस और काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों के बीच में यहाँ पर होती हुई। इसी जोड़ने के साथ 21 रन ऑन द बोर्ड, बिना किसी नुकसान के एक अच्छी स्थिति में बल्लेबाजी करती नजर आएगी। साहिल इलेवन की बल्लेबाजी की अगर बात की जाए तो नितिन भोईर एक आक्रामक रूप धारण किया था पिछले ओवर में, जहां पर एक बाउंड्री और 2 लगातार छक्के जोड़े थे, जिसके फलस्वरूप रनों की संख्या को 20 रन 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 20 रन के पायदान पर जा पहुंचा है। दर्शन गेंदबाजी के लिए आए हैं। पहला अतिरिक्त स्वरूप में गेंद फेंका था, दूसरी गेंद वाइड, यहाँ पर दूसरी गेंद 2 रनों के स्वरूप में आई। इस बार देखिए बंटी बात्रे बल्लेबाजी के लिए है, फलंदाजी के लिए है बंटी बात्रे। अब तक की अगर बात की जाए तो इनके बल्ले से कुछ खास रन आए नहीं है। बॉलर है बंटी। साहिल इलेवन आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे। साहिल इलेवन आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे। फलंदाजाचं नाव नाही माहिती आम्हाला। अखिल बागा भोईर, या इथं या। चला 12वां खिलाड़ी चले गेंदबाजी के लिए बंटी है। इस बार देखिए वेरिएशन करने का प्रयास, लेकिन टप्पा खाने के बाद बहुत ही बाहर जाती है कि हमारे ऑफिशियल अंपायर में दर्शाते व्हाइट बॉल इट्स अतिरिक्त स्वरूप में एक और रनों का इजाफा होते हुए बल्लेबाज का नाम विशाल और मिथुन की जोड़ी मैदान के ऊपर संघर्ष करती नजर आई। लेकिन गेंदबाज की अगर बात की जाए 21 रन 21 रन बंटी गेंदबाजी के लिए बंटी स्ट्राइक पर विशाल। अब तक बल्ले से किसी भी प्रकार रन आना मुश्किल था, लेकिन इस बार लोअर फुट से गेंद हवा में खेला, वहां पर खिलाड़ी मौजूद, लेकिन कोई फायदा नहीं होगा। 1 बाउंस गेंद जाती हुई सीमा रेखा पर 4 रनों के लिए, तो इसी 4 रनों के साथ रन संख्या 25 रन ऑन द बोर्ड 25 के पायदान पर जाकर पहुंचती हुई 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। दूसरा ओवर प्रगति पथ पर चलता हुआ, तो चलिए फिर एक बार अमिता दा में ज्वाइन करते हुए हमारे कॉम बॉक्स में। अमिता दा क्या कहना चाहेंगे चालू मुकाबले में, इतने सुंदर मुकाबले में, मैन ऑफ द सीरीज ट्रॉफी देखिए, गिफ्ट हैम्पर्स देखिए, मेरे तो जुबान शब्द खत्म हो गए आयोजनकर्ताओं की तारीफ करते करते। क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच एक चांगलं आयोजन, मी ज्या पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये म्हटलं होतं आकाश तुला की आयोजन हे कसं असावं, आणि त्याबद्दल 2 शब्द काय 10 शब्द सुद्धा कमी पडतील, परंतु त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी। शॉर्टपूर्वीचा चेंडू होता, चेंडू हा जातो फाईन लेगच्या दिशेने, तत्पूर्वी लेग बाय स्वरूपात एक धाव भेटते। या एका धावेच्यामध्ये धावसंख्येत भर पडते, धावसंख्या जाऊन बसते ती 24च्या घरामध्ये, सॉरी बिल्कुल दूसरा ओवर प्रगति पथ पर और 26 रन स्कोर कार्ड पर लग चुका। अगर इसी प्रकार से बल्लेबाजी होती रही अमित, तो कहीं ना कहीं स्कोर कार्ड 50 तक जाने की संभावना मुझे नजर आ रही है। नक्कीच, कारण त्यांच्या टीम मधील पाठीचा कणा असलेला तो मिथुन भोईर पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅट्समन येतो, तो स्ट्राईक वरती, ज्याने मागील षटकामध्ये 2 षटकार खेचले होते आपल्या संघासाठी, तोच हार्ड हिटर फलंदाज मिथुन भोईर स्ट्राईक वरती येताना दिसतो। आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल तो म्हणजे गोलंदाज बंटी तो मिथुन भोईर। आपल्या धावसंघ आपल्या संघासाठी कोण कितपत योग्य आहे हे सिद्ध करताना दिसताना हे दोन्ही खेळाडू हे दिसतात। आणि बॅटची कडा घेऊन जाणारा चेंडू, क्षेत्ररक्षक विकेट किपर आहे तो चेंडू खाली, आणि मिथुन भोईर वरती बंटी हा वरचढ होताना दिसतोय सध्याच्या स्टेजला, कारण बंटी आणि मिथुन यांचा विकेट घेतलेला आहे। आता पुढील फलंदाज येतो मिथुन यांची जागा भरून काढण्यासाठी सलमान। तो बिल्कुल नेट नंबर 3 में सलमान को भेजा गया। मिथुन का एक खराब शॉट सिलेक्शन जिसके चलते बल्ले का किनारा लगाकर विकेट कीपर के दस्तानों में गई वो गेंद, और कहीं ना कहीं ये सफलता मिलती हुई बंटी को। और ये सफलता के साथ अगर बात की जाए स्कोर कार्ड की, तो स्कोर कार्ड वहीं पर रुका हुआ 26 रन 2 ओवर की समाप्ति के बाद नए बल्लेबाज सलमान को मैदान के अंदर भेजा गया है। लेकिन सलमान अब अपनी टीम के लिए किस प्रकार बल्लेबाजी करेंगे ये देखना काफी उत्साहजनक होगा। नक्कीच आकाश, सलमान हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, हार्ड हिटर फलंदाज आहे। नक्कीच हा फलंदाज सुद्धा सेक्टर 14 मध्ये राहणारा फलंदाज आहे सलमान, जो महाराष्ट्र स्कूलच्या गार्डन मध्ये लहानाचा मोठा झाला एक चांगला फलंदाज आहे। माझ्या बरोबर हा क्रिकेट खेळायचा आणि त्या मुवमेंटला सुद्धा हा ओपनिंगला फलंदाजी करायचा।
त्या टायमिंगचा हा फलंदाज आतापर्यंत 30 जागा 30 स्थितीपर्यंत टिकवण्याचा तो सक्षम आहे, कारण तो कंटिन्यू प्रॅक्टिस काम असून सुद्धा प्रॅक्टिसला येणं खूप महत्वाची गोष्ट आहे. हालाच म्हणतात क्रिकेटवरचं प्रेम. बिल्कुल बिल्कुल, क्रिकेट प्रेम की बात की जाए तो क्या जबरदस्त गेंद, दांडी 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 गुल, यहाँ पर क्या जबरदस्त गेंदबाजी हो रही है. बंटी की अगर बात की जाएगी तो अच्छा कमबैक यहाँ पर किया जा रहा है और दो हावी बल्लेबाज जिनकी हम तारीफ कर रहे थे उन्हें काफी जल्दी मैदान के बाहर का रास्ता दिखाया यहाँ पर बंटी. और बात की जाए तो ओवर की हुई समाप्ति, 2 ओवर के बाद मात्र 26 स्कोर कार्ड पर अंकित हुआ, स्कोर रुका हुआ है और 2 बल्लेबाजों को 2 गेंदों के बाद मैदान के बाहर का रास्ता दिखाया है. नक्कीच चांगला कमबॅक म्हणता येईल तो बंटी यांचा, कारण पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात करून दिली होती मिथुन आणि विशाल यांनी, परंतु खूप चांगला कमबॅक म्हणता येईल तो बंटी यांचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 26 अशी धावसंख्या थांबवलेली आहे या फर्स्ट इनिंग मधील. आय थिंक हा शेवटचा षटक असेल. 3 षटकांचा एक इनिंग असेल आणि 2 षटक संपलेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या थांबलेली आहे ती म्हणजे 2 गडी बाद 26 वरती. आता वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतो म्हणजे गोलंदाज सुफियान. दोन्ही संघाला कळकळीची विनंती असेल की आपण आपले 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवावे, अन्यथा कुठेतरी आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आपण जेवढं प्रेमाने घेतोय तेवढं प्रेमाने घेऊ नका, आम्ही आपल्याला पॅनलाइज करू. आपला 12वा खेळाडू तर उपलब्ध नाहीये, साहिलचा आहे. शंभूराजे संघाचा 12वा खेळाडू नाहीये, लाईव्ह मॅचेस आहेत. 12वा खेळाडू नसेल तर आम्ही तुम्हाला पॅनलाइज करू. पुढील अनाउन्समेंटच्या आधी आपला 12वा खेळाडू नाही आला तर आपल्याला 2 धावांची पेनल्टीला सामोरे जावे लागेल. बिल्कुल बिल्कुल, मैं बार बार निवेदन कर रहा हूँ कि एक अच्छी श्रृंखला हम इस मैदान पर खेल रहे हैं और इस मुकाबले के दरमियान अगर आपके खिलाड़ी का नाम नहीं मालूम होगा तो ये जो सबसे चमचमाती ट्रॉफी या गिफ्ट हैम्पर्स है, ये मैन ऑफ द सीरीज के लिए जो साइकिल रखी गई है वो हम आप तक कैसे पहुंचाएंगे. जब तक हमें किसी खिलाड़ी का नाम नहीं पता होगा तो पीटीसी के माध्यम से ये जो संपूर्ण क्रिकेट को लाइव दिखाया जा रहा है वो हम वहां पर कैसे दर्शाएंगे कि कौन सा बल्लेबाज ने किस प्रकार की बल्लेबाजी और किस तरह का खेल दिखाया है. इस बार अवैध गेंद और आखिरी क्षणों में जमीन को दान होती हुई और यहाँ पर कहीं ना कहीं जीवन दान मिलता हुआ बल्लेबाज को. तो बिल्कुल जय के हाथों से ये कैच ड्रॉप हुआ है. आखिरी क्षणों में नजर टिकाए रखी थी लेकिन गेंद जमीन को दान होती हुई और कहीं ना कहीं जीवन दान मिलता हुआ बल्लेबाज विशाल को. विशाल आए थे ओपनिंग के लिए और अभी तक मैदान पर संघर्ष करते नजर आए. इस बार लॉर्ड गेंद इस बार मैदान के अंदर नहीं तो बाहर से लेकर आना होगा. इट्स आउट ऑफ द पार्क इनटू द फॅन्स, सिक्सर. नक्कीच आकाश, मी ज्या पद्धतीने म्हटलं होतं की विशाल हा एक चांगला फलंदाज आहे, कारण त्याची खेळी आपल्याला वारंवार ग्रामीण मधनं रोडपाली संघाकडनं करताना दिसते. कारण आत्ताच्या स्टेजला जर का तुम्ही रोडपाली संघाचा जर का विचार केला तर ओपनिंगला येणारे फलंदाज असतात तो परेश कडके, बबूल आणि त्याच्यानंतर येणारा फलंदाज असतो तो म्हणजे विशाल. कधी कधी असंही होतं की विशाल हा ओपनिंगला सुद्धा येतो. मागील मुरबी कोपरा इथे झालेल्या या लो गटांच्या सामन्यांमध्ये या रोडपाली संघाचा हा 4था क्रमांक आला होता, परंतु ते 4था क्रमांक येऊन सुद्धा विशालाला एक उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी सुद्धा भेटली होती. बिल्कुल बिल्कुल, क्रिकेट के लिए इसलिए कहा जाता है कि वो अनिश्चितताओं का खेल है. किसी भी बल्लेबाज, मैंने कहा आपने जैसे कहा था कि 12वां खिलाड़ी तक महत्व रखता है संपूर्ण टीम में और 4थे नंबर पर बल्लेबाजी करके आने के बाद भी अंतिम सामने तक बल्लेबाजी करते हुए उत्कृष्ट फलंदाज ये ट्रॉफी अपने नाम की थी. काफी प्रभावित करने वाली ये बात है जिस प्रकार की उनकी बल्लेबाजी है. हालांकि पहली गेंद से इनका बल्ला शांत था लेकिन 2 विकेट जाने के बाद भी अपने आप पर संयमता बरती और मैदान पर खुद को टिकाए रखा, समय व्यतीत किया और उसका फायदा यही हुआ कि अब उनके बल्ले से रन आ रहे हैं, बड़े बड़े स्ट्रोक्स आ रहे हैं. हालांकि एक जीवनदान मिला था वहां पे जय के माध्यम से, उन जीवनदान का फायदा कैसे उठाना है ये बाकायदा जानता है ये खिलाड़ी. क्यों व्यावसायिक टीम में इनका चयन किया गया इसका परिपूर्ण उदाहरण यहाँ पर विशाल देते हुए मैदान के ऊपर. नक्कीच नक्कीच आकाश, ज्या पद्धतीची त्याच्याकडे बॅटीचा स्विंग आहे
आणि जो फ्लो आहे त्या फ्लोच्या निर्धारावरती तुम्ही आता बघितलं असेल की लोअर फुलटॉस प्रतीचा चेंडू हा कशा पद्धतीने आपल्या संघाला 6 धावा देऊ शकतो याचं जिवंत उदाहरण आता आपल्याला विशालाने दाखवलेलं होतं. तो बिल्कुल बिल्कुल इस बार देखिए फिर बल्ले के किनारे लगा, इस बार क्या जीवनदान मिलेगा नहीं, विकेट के पीछे अजीत ने कोई गलती नहीं की और विशाल को किया मैदान के बाहर, एक और विकेट का पतन होता हुआ. तो यहाँ पर लगातार तीसरा झटका लगता हुआ टीम साई इलेवन स्पोर्ट्स क्लब कोलंबो को. नक्कीच आता नवीन आलेला फलंदाज म्हणजे रितेश भोईर हा या संघाचा प्रमुख फलंदाज म्हटलं येईल तरी चालेल, कारण रितेश भोईर यांच्या नावावरती खूप रेकॉर्ड्स आत्ताही ऑन स्क्रीन युट्यूबवरती आपल्याला दिसतील. 6 ते 7 वर्षापूर्वी हाच फलंदाज जो ओपनिंगला जायचा बबुल याच्या बरोबर रोडपाली संघाकडे, आणि नक्कीच तळोजा इथे एक मॅच झाली होती ज्या ठिकाणी 105 का 90 धावा काहीतरी टूल होत्या आणि त्या संघामध्ये रितेश भोईर यांनी सामना भलेही हारला असेल परंतु सामना कसा जवळ न्यायचा, कसा सामन्याला एक रुख बदलायचा याची स्ट्रॅटेजी ही रितेश भोईरने त्या टायमिंगला आखली होती. तेच रितेश भोईर आता ऑन स्ट्राईक वरती दिसत आहेत. आकाश 31 रन्स ऑन द बोर्ड. नक्कीच अमित तुम्ही जे सामन्याने सांगता दरम्यान उस्मान पटेल यांच्या विरुद्ध सामना झाला होता तो, आणि ते 31 रन 31 धावा 34 माफ करा, सॉरी 34 बॉल 3 बॉल 34. थँक्यू अंपायर. तर बघा नक्की पंचांचं किती लक्ष आहे. नक्की इथे स्कोरर चुकतोय पण जावला एक नावाजलेला पंच मैदानावरती पंचाची भूमिकेसाठी गेलेला आहे, बरंच त्यांचं लक्ष आहे. तर नक्कीच वेल अंपायरिंग म्हणता येईल, आपण वेल प्लेड, वेल बॉल, वेल बॅट तर म्हणतात, पण कधी कधी आपण पंचांनाही नावाजू की वेल अंपायरिंग यावेळेस मैदानावर होत असताना जावला आणि नावडेचे ऑफिशियल अंपायर यांच्या माध्यमातून. नक्कीच आकाश मी सांगू इच्छितो की जावला हा असा एक व्यक्तिमत्व आहे ज्याने आन बाण शान पूर्णपणे क्रिकेटला आतापर्यंत दिलेली आहे. मॅचेस कोणाचे असो, मॅचेस कोणाच्याही असो, आपला 100% देताना दिसतो तो म्हणजे जावला. नक्कीच खरा क्रिकेटर म्हणून त्यालाच म्हणलं जातं जे मॅच कोणाचाही असू द्या, सामना जिंकू द्या हारू द्या, आणि कालच्या दरम्यान त्याचा संघ बाहेर झालाय पण तरी आज संपूर्ण दिवस मैदानावर राहून आयोगाने सांभाळून घेतलाय, त्यांना सपोर्ट करतोय आणि पंचांची भूमिका रिलीव्हर म्हणून मैदानावर उपस्थित आहे आणि पंचांची भूमिका म्हणून तिकडे अंमलबजावणी करता मैदानावरती. नक्कीच साहिल 11 मधील अजून एक खेळाडू असा आहे की मी तुला विशेषतः सांगू इच्छितो, महेश पवार हा सुद्धा एक खरा क्रिकेट प्रेमी म्हणता येईल, जो मॅचेस कोणाचे असू दे पण माझा क्रिकेटवरती जीव आहे. माझ्या बरोबर खेळणारे जेवढे संघ आहेत ते सर्व माझे मित्र आहेत आणि मॅचेस ज्यांनी ठेवलेत ते सुद्धा माझ्या मित्रांनी ठेवलेत. या सहानुभूतीने तो सर्व क्रिकेटच्या टीमांना सपोर्ट करत असतो. नक्कीच आज सर्वांना आनंद होत असेल या संपूर्ण प्रतिनिधीच्या दरम्यान बघताना की आज कंटिन्यू या सामन्याच्या दरम्यान कॉमेंट्री चालू आहे, समालोचन चालू आहे, युट्यूब चालू आहे, प्रत्येक सामन्याचा आनंद घेता येतो, प्रत्येक क्षण टिपले जात आहेत. तर कुठे ना कुठे आज खेळाडूंच्या याच्यामध्ये उत्साह, खेळाडूंच्या आत्मसन्मानावर विश्वास असेल की आज काहीतरी चांगला बघायला खेळायला मिळतो या मैदानावरती, आणि आज कुठेतरी प्रत्येक संघाची इच्छा असेल की मेगा फायनल पर्यंत पोहोचावं आणि एक तरी ट्रॉफी या वर्षाची अमन हिराची ही ट्रॉफी माझ्या संघाला मिळावं, माझ्या घरी न्यावं. नक्कीच आकाश, जशा पद्धतीने आपण खालच्या मॅचेस ज्या होतात त्यावेळेस मनसे चषक केलं जातं, एक चांगलं आयोजन असतं. नक्कीच एक चांगलं आयोजन. पण इथं ICPLच्या या मैदानावरती आता नक्कीच अमन हिरा हे चषक मायने ठेवणार, सगळ्यांच्या तोंडावर असणारे, सगळ्यांच्या लक्षात असणारे म्हणजे हे सामना हे आयोजन करतंय आणि हे आयोजन संपूर्ण आयोजन सगळ्यांच्या लक्षात राहील. चला धावसंख्या झालेली होती 39चा लक्ष ठेवलाय. पहिला सत्र झालाय समाप्त, दुसरं सत्र 39 धावाचं आव्हान ठेवलंय. तर ते समोर संघ आहे शंभूराजे. या पुढील होणारा सामना असणार आहे तो म्हणजे, तसेच माझे जीवलग मित्र अमोल राठोड यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांनाही नम्र विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान हवे. अमोल राठोड. चला पंच सामना चालू करावा. आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनल संपवायची आहे आणि एक
भव्य दिव्य असं प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी होणार आहे. नक्कीच आपला जो उजळ आहे तो उजळ असतानाही आपल्याला प्राइज सेरेमनी करायची, कारण हे जे प्राइज आहे ना देताना उजळमध्ये चांगले दिसतील. त्यामुळं विनंती असेल जेवढं लवकर सामना संपतील तेवढा आनंद होणार आहे, मजा येणार आहे. आकाश, आज जे मंडप डेकोरेटर्स अनिकेत मंडप डेकोरेटर्स यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे. भलेही रात्र झाली तरी पण आज आपल्याला ते 4 ते 5 फोकस दिसतील आणि प्राइज सेरेमनी ही खूप चांगली होणार. एक चांगलं त्यांनी सुद्धा त्यांचं काम केलेलं आहे आजच्या दिवसांमध्ये. तो बिल्कुल कुछ करेंगे मेहमानों का शुभ आगमन यहाँ पर देखने को मिलेगा इस मंच पर, जो थोड़ी सी खाली है. दोपहर के सत्र मैच थोड़ी सी शाम होते होते कहीं ना कहीं मेहमानों की भीड़ इस मंच पर नजर आएगी और इस संपूर्ण प्रतियोगिता का आनंद लेंगे. लेकिन कहीं ना कहीं मैं तो इंतजार कर रहा हूँ मैत्री 11 का, कब मुझे वो मेगा फाइनल देखने मिलेगा. कल का वो जबरदस्त मुकाबला, उस मुकाबले में जिस प्रकार जीत हासिल की थी मैत्री 11 टीम ने, आज जो उसके सामने टीम होगी उसके सामने विपक्ष खेलते हुए किस प्रकार का मजा आने वाला है, उस मजा के लिए मैं तो बहुत ही उत्सुक हूँ. नक्कीच मी आकाशला सांगू इच्छितो मित्रा, छोट्या छोट्या चुका जर का काल मैत्री 11 फायनलला गेली त्याने एक चांगला खेळ केला, पण त्या फायनल सेमीफायनलच्या मॅच मध्ये बबूल एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, त्यांच्याकडनं सुटलेला एक चौकार जे लोकांच्या मध्ये जे चौकार झालेला होता तिथे कुठेतरी त्यांना मॅच गमावू लागली. त्याच्यानंतर एक फाईन लेगला सुटलेला झेल तिथे कुठेतरी मॅच त्यांना गमावू लागली. एक छोट्या छोट्या चुकांमुळे आपण फायनलच्या नजदीक पोहोचून सुद्धा हारलो याची त्यांना कुठेतरी आज खंत असेल, कारण एवढं चांगलं आयोजन, एवढं चांगलं ट्रॉफी, एवढं मॅन ऑफ द सिरीजला बायसिकल, पहिल्यांदा बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर यांना ट्रॉफी आणि शूज, हे कुठेतरी एक उच्चवर्णीय क्रिकेट आहे. नक्कीच आम्ही त्याला खटकत असेल, कारण एवढी चांगली टुर्नामेंट त्यांनी बरेच टुर्नामेंट जिंकले असतील, बरेच ट्रॉफी त्यांनी मारले असतील ICPLच्या मैदानावरती, पण ही ट्रॉफी जिंकणं, हे अशा सामन्यामध्ये खेळून ना हे सगळं प्राइज आपल्यावर नावावर करणं हे स्वप्न असतो एखाद्या खेळाडूचा, आणि ते स्वप्न कुठे ना कुठे काल त्यांचा तुटला आणि हे कुठे ना कुठे आज त्यांना खटकत असेल. पण त्याची उत्सुकता आज कोणतरी मजा करत असेल तर तो मैत्री 11 संघ. नक्कीच पहिल्या चेंडूवरती वाईलेगच्या दिशेने खणखणीत हा चौकार सुरुवात करते बंटी आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती चौकार मारून आपले इरादे स्पष्ट करताना दिसते तो म्हणजे बंटी, आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल तो म्हणजे विशाल. नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज अनिकेत. तो बिल्कुल चलिए गेंदबाजी के लिए विशाल को लाया गया. पहली गेंद पर बंटी के बल्ले से 4 रन आए थे, दूसरे गेंद पर अलंद कार पे डाउन की दिशा में खेला गया स्ट्रोक, 1 रन पूरा किया, दूसरे की मांग होगी और काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, दूसरे रन भी काफी आसानी से पूरा कर लिया. और बात की जाएगी रनों की तो 2 गेंदों के बाद 6 रन स्कोर कार्ड के ऊपर 39 रनों का पीछा करने उतरी टीम शंभू राजे. इस मुकाबले में कहीं ना कहीं संघर्षमय खेल दिखाना होगा, एक बैटिंग परफॉर्मेंस में थोड़ी सी क्लियरिटी लानी होगी. की मांग होगी, लेकिन शायद ही दूसरा रन पूरा हो पाएगा. विकेट रन आउट के स्वरूप में होना पड़ेगा. अजीत को बाहर एक और विकेट का पतन होता हुआ. नक्कीच चांगला थ्रो म्हणता येईल तो विशाल यांचा, आणि चांगली गॅदरिंग म्हणता येईल ती रितेश भोयर यांची. ज्या पद्धतीने आपल्या इंडियन टीमला उच्च स्तरावरती नेलं, वर्ल्डच्या नावावरती आणलं ते क्रिकेटमध्ये, ते म्हणजे MS धोनी हे सुद्धा एक चांगल्या प्रकारचे विकेट किपर होते. कारण विकेट किपर हा पूर्ण टीमवरती ध्यान देऊन असतो, कुठली फिल्डिंग कुठे लावायची, कुठला बॅट्समन कुठल्या पद्धतीने शॉट खेळणार आहे याची पूर्णपणे कहाणी माहिती असते ते विकेट किपरला, आणि तशाच प्रकारची विकेट किपरिंग करताना दिसले आतापर्यंत ते म्हणजे रितेश भोयर. नक्कीच विकेट किपरचं म्हणलं गेलं तर ह्याच्या अगोदर राहुल द्रविड लेजेंड क्रिकेटर आज संपूर्ण भारत संघाचे कोच आहेत, तेही विकेटच्या मागे होते. नंतर महेंद्रसिंग धोनी तेही विकेटच्या मागे असून बरेच पराक्रम, बरेच विक्रम त्यांच्या नावावरती आहेत. आणि आता कुठेतरी आपण जे नवीन यंगस्टर्स बघतोय, रिषभ पंत म्हणून, त्यांची जर आपण पाहायला गेलं तर बॅकफुटवर आले, त्यांचा एक दुर्घटनास्तव ऍक्सिडेंट झाला, त्याच्यानंतर त्यांनी कमबॅक केला आणि IPL या वर्षीच्या IPL मध्ये सर्वात जास्त बोली लावून त्या खेळाडूची मागणी आली, आणि तोही विकेटच्या मागे असून आपल्या संघाचा तारणहार म्हणून संबोधला जातो. आणि आज सर्वात मोठी बोली करून भारतीय क्रिकेट संघांमध्ये त्याची जी निवड आहे विकेटच्या मागेच आहे. आणि विकेटच्या मागून खेळत असताना आपण टेस्ट क्रिकेटमध्ये जर पाहिलं असेल की आपण टेस्ट क्रिकेट टेस्ट प्रमाणे खेळतो, पण तो एक मात्र खेळाडू आहे तो टेस्ट सारखा नाही तर वनडे सारखा T20 सारखा खेळतो. नक्कीच एक चांगला फलंदाज आणि चांगला विकेट किपर म्हणून ऋषभ पंत यांची वर्णी होते. बघूया पुढील चेंडू. विशाल टू बंटी.
लोड पुढचा स्पर्धेचा चेंडू लेग साईडला कटून काढला, चेंडू जातो सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन बसते ती म्हणजे टीम की टोटल रन संख्या की अगर बात की जाए अमित जी तो 25 रन ऑन द बोर्ड. अभी भी जीत के लिए 14 रनों की आवश्यकता है. और बंटी अगर ये बल्लेबाजी इसी प्रकार चलती रही ना तो कहीं ना कहीं इस मुकाबले में पकड़ निर्माण की जा सकती है. तो चलिए गेंद बची 5, जीत की आवश्यकता है 14. गेंदबाजी के लिए विशाल को लाया गया है गेंदबाजी मार्ग पर. नक्कीच पुढील चेंडू टाकण्यासाठी स्लोअर पोचला चेंडू, परंतु फसवा चेंडू होता. परंतु पंच आपले दोन्ही हात जमिनीलगत समांतर करतात. पंचांशी कोणत्याही पद्धतीचा वाद घालणे. या अवांतर चेंडूच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या लावून पोहोचते ती 26 घरात. उर्वरित समीकरण असेल ती 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. बिल्कुल बिल्कुल 5 गेंदों 13 की आवश्यकता. चलिए अब यहाँ पर जबरदस्त मुकाबला. एक तरफ साहिल 11 तो दूसरी तरफ शंभूराज. इस मुकाबले में जीत हासिल करने के लिए 5 गेंदें बाकी है. खुद को साबित करने के लिए बंटी के पास 5 गेंदें, 13 की आवश्यकता है. चलिए लॉर्ड फुटॉस की गेंद थी, इस बार बल्ले पर लगी जरूर. बंटी ने नकारा जग्गू को कि नहीं, इस गेंद पर रन नहीं लेना है. मैं अभी यहाँ मैदान पर टिककर खेलना चाहता हूँ. टिककर खेलने की यहाँ पर अपने आप के ऊपर विश्वास दिखाया है. और देखेंगे बची हुई 4 गेंदों में भी विश्वास कहां तक सफल होता है, ये उत्साहजनक होगा. क्योंकि द्वितीय फेरी का मुकाबला, इसके बाद जीतने वाली टीम सीधा क्वार्टर फाइनल में जाकर प्रवेश करेगी आज के दिन के. तो चलिए विशाल गेंदबाजी मार्ग पर स्ट्राइक पर होंगे. बंटी पुन्हा एकदा फसव्या प्रकारचा चेंडू टाकला होता, परंतु बॅटची कडा घेऊन जाणार चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये काही थांबला नाही आणि या एका धावेच्या मध्येने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 घरामध्ये. उर्वरित समीकरण असेल तर 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. जग्गू याला कुठेतरी मोठे फटके खेळावे लागणार आहेत आपल्या संघासाठी. आणि पंच काय निर्णय, आउट. जग्गू याच्या पारीचा रनआउट स्वरूपात खेळ समाप्त होतो. आणि जग्गू यांची जागा धरून काढण्यासाठी आलेले नवीन फलंदाज असतील ते म्हणजे रोहित. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता असेल ती शंभूराज 11 संघाला. गोलंदाजी मार्कवरती कमबॅक करणारा गोलंदाज विशाल. मागील 1 ते 2 वर्ष कुठेतरी दुखापतीमुळे आपल्या संघातनं थोडासा विश्राम घेतला होता विशालाने, परंतु 2025 मध्ये पूर्ण उत्साहाने कमबॅक करताना दिसतो तो विशाल. अनेक चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत विशालाने. ज्यावेळेस एक मोठा फटका 6 खाला, त्याच्यानंतर कुठेतरी चांगली गोलंदाजी, भलेही वाईट टाकले परंतु पुन्हा कमबॅक करताना दिसला तो म्हणजे विशाल. आकाश, बिल्कुल एक गोलंदाज की गेंदबाज की पहचान यही होती है कि विकेट भले आपको बड़े प्रहार लगे लेकिन उसके बाद कमबैक करना आपका काम है. कमबैक करना, अपनी टीम को जिता कर देना, वो आपका कार्य है. देखिए यहाँ पर मनकट का प्रयास जरूर था लेकिन खिलाड़ी तो दिखाई वहां पर विकेट ले सकते थे, लेकिन विशाल मात्र हंसकर स्माइल देकर उस खिलाड़ी को बताया कि ये गलत है, आप गेंद के पहले बल्ला क्रीज नहीं छोड़ सकते. मात्र उन्होंने नियम बताया, हालांकि उनका विकेट नहीं लिया. चलिए नए बल्लेबाज रोहित के लिए विशाल तैयार है गेंदबाजी मार्ग पर. सुनोरम प्रति का गेंद की चकमा दिया. चतुराई गेंदबाजी यहाँ पर अलग कारपेट आंसर की दिशा में खिलाड़ी जब तक आएंगे मात्र 1 ही रन लेने का मौका मिलेगा वहां पर. नक्कीच एक मनकटचा विकेट घेतला होता तो म्हणजे अश्विन याने आणि सामना इंडियाच्या बाजूने झुकला होता तो, कदाचित तुम्हाला आठवण असेल. बिल्कुल वो मनकट से टीम इंडिया को जीत मिली थी. हालांकि बहुत सारी टिप्पणियां हुई थी उसके ऊपर, लेकिन उसके बाद उस विकेट को करार दिया गया था जिसके चलते भारतीय टीम ने उस मुकाबले में जीत दर्ज की थी. और उसी प्रकार एक बार क्रिस गेल को भी इस तरह का मौका मिला था लेकिन उन्होंने वहां पर खिलाड़ी दिखाई थी, स्टंप्स को गेंद नहीं लगाया था. तब से उन्हें एक अच्छा खिलाड़ी जाना जाता है. इस बार बंटी के बल्ले से बड़ा प्रहार आया लेकिन ऑफसाइड की दिशा में कैच ड्रॉप होता हुआ आखिरी क्षणों में वहां पर. और देखिए मुकाबले को छोड़ दिया है. बताइए 2 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता होती. आता उर्वरित समीकरण असेल तो 1 चेंडू आणि 11 धावा, 10 धावांची आवश्यकता असेल. कुठेतरी खराब चेंडू जर का पडला तर दैव त्यांच्या पाठीचे आहे असं समजण्यात येईल ते शंभूराज संघासमोर. नक्कीच नशीब बलवंत ठरेल का या संघाचं हे पाहणं गरजेचं आहे. पण नाही, यावेळेस नशीब बलवंत ठरतोय तो साहिल 11 संघाचा आणि या सामन्याच्या दरम्यान विजेता घोषित होतोय तर साहिल 11 संघ आणि पराभूत होतोय तर शंभूराजे या संघ. खूप खूप अभिनंदन साहिल 11 संघाचं. तसंच मॅन ऑफ द मॅच म्हणून असणार आहेत ते. विकेट कितना